मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीकडून फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील कंटेंट मॉडरेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आली असून कम्युनिटी नोट्स ही नवीन पॉलिसी आणली आहे. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. नमस्कार, मी धवल. देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये नेमका काय बदल करण्यात येणार आहे. तर अमेरिकेमधून याची सुरुवात होणार आहे. फॅक्ट चेक पासून सुटका करत आहोत, त्याला एक्स प्रमाणे अर्थात ट्विटर प्रमाणे कम्युनिटी नोट्समध्ये बदलत आहोत, अशी पोस्ट मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडियावर केली आहे. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करून त्याऐवजी कम्युनिटी नोट्स हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. पाहूयात सविस्तर. या बदलामुळे आता वापरकर्तेच पोस्टवरील सत्यता तपासू शकणार आहे. झुकरबर्ग यांच्या मते कम्युनिटी नोट्समुळे युजर्स स्वतःच पोस्टवरील तथ्यात्मक कमेंट्स करू शकतात. झुकरबर्ग यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होईल. याआधी फॅक्ट चेकिंग प्रोग्रामद्वारे फेक न्यूज किंवा चुकीची माहिती तपासली जात होती, पण अनेकदा त्यावर पक्षपातीपणाचे आरोप झाले. कम्युनिटी नोट्समध्ये वापरकर्त्यांच्या पोस्टच्या सत्यतेवर आधारित विविध टिप्पणी करण्याची मुभा असेल. यामुळे विविध बाबी पुढे येतील आणि फेक न्यूजवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पोस्ट कम्युनिटी नोट्सद्वारे मिळालेली रेटिंग्स आणि कमेंट्स पाहून अन्य युजर्स ती माहिती खरी की खोटी हे समजू शकतील. कम्युनिटी नोट्समुळे युजर्समधील संवाद आणि पारदर्शकता वाढणार आहे. त्याशिवाय चुकीची माहिती रोखण्यास मदत होईल, असं मेटा कंपनीकडून सांगण्यात आलंय. अनेकांनी कम्युनिटी नोट्स उपक्रमाचं कौतुक करत लोकशाहीला चालना देणारा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया दिली. याबाबत झुकरबर्ग हे काय म्हणतायत पाहूयात. कम्युनिटी नोट्स म्हणजे काय? आतापर्यंत फेसबुक हे थर्ड पार्टी प्रोग्रामद्वारे फॅक्ट चेकिंग करत होते. आता हा प्रोग्राम बंद करण्यात आलाय. झुकरबर्ग यांनी फॅक्ट चेकच्या ऐवजी कम्युनिटी नोट्स हा प्रोग्राम आणलाय. त्यामुळे युजर्स कोणत्याही चुकीच्या माहितीची सत्यता तपासतात. त्यानंतर चुकीची माहिती पोस्ट केल्यास पाणी का पाणी आणि दूध का दूध समोर येईल. लोकांकडूनच एखाद्या गोष्टीची पडताळणी करण्यात येईल. एखाद्याने चुकीची माहिती पोस्ट केली तर त्याखाली रिजेक्ट आणि कारण टाकण्याचा पर्याय येण्याची शक्यता आहे. तुर्तास इथेच थांबूया. अशाच नवनवीन अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती. नमस्कार.